सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान। हे सावळं सुंदर रूप पाहण्यासाठी, पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी आज हजारोंचा जनसागर या ठिकाणी उमटला आहे। मी सध्या त्र्यंबकेश्वर नगरीत आहे आणि आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागे विश्वगुरूंचा, निवृत्तीनारायणचा हा रथ त्र्यंबकेश्वर नगरीतून पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत। हा जवळपास 28 दिवसांचा हा प्रवास असणार आहे आणि हजारो भाविक आपल्याला आपण बघू शकतो या ठिकाणी या प्रस्थान सोहळ्यात सहभागी झाले आहेत। एकंदरीत हा प्रवास कसा असणार आहे तो देखील समजून घेऊयात। 30 जून रोजी महानिर्वाणी आखाडा म्हणजेच पेगलवाडी या ठिकाणी हा मुक्काम पहिला असणार आहे। त्यानंतर सातपूर, पंचवटी, पळसे, लोणारवाडी, खंबाळे, पारेगाव, गोगलगाव, राजुरी, बेलापूर, राहुरी, डोंगरगण, अहिल्यानगरमध्ये विश्वगुरू संत निवृत्तीनाथ यांचा समाधी सोहळा देखील या ठिकाणी साजरा केला जाणार आहे। त्यानंतर पुढचा प्रवास हा साकत, घोगरगाव, मिरजगाव, कर्जत या ठिकाणी दांडेवस्ती आहे, या ठिकाणी पहिलं रिंगण होतंय। त्यानंतर रावगाव, जेऊर, कंदर आणि दगडे, अकोली या ठिकाणी देखील विहीर गोल रिंगण होणार आहे। आणि त्यानंतर शेवटचा मुक्काम करकम आणि चिंचोली असा 24 जुलैपर्यंतचा हा प्रवास असणार आहे। आणि 24 जुलै रोजी हा संत निवृत्तीनाथांचा रथ पंढरपुरात पोहोचणार आहे। आपल्यासोबत काही भाविक आहेत। दादा, कुठून आलाय आणि काय पाहुणा आहेत? गंगामाळून आम्ही रामकृष्ण हरी, आम्ही विठुरायांसाठी कामग म्हणू शकतो। चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू, जीवाच्या जीव लगा पाहू। संत महंत होतील भेटी, संत महंत होतील भेटी, आनंद नाचू बाळवंटी, आनंद नाचू बाळवंटी। चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू, जीवाच्या जीव लगा पाहू। अतिशय सुंदर असा अभंग या ठिकाणी सादर झालेला आहे। आपण पाहतोय विठुरायांचा जागर या ठिकाणी केला जात आहे। अशा पद्धतीने लाखो वारकरी पंढरपुरात जाऊन विठुरायाचं दर्शन घेत आहेत आणि आपली आषाढी एकादशी साजरी करत आहेत। लोकमत ॲग्रोसाठी गोकुळ पवार, त्र्यंबकेश्वर।